हाय. ओके, झालंय असं की तू मेसेज बिंडोक आणि रेम्या डोक्याचा हे मला आधीपासूनच माहिती होतं, पण आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय. माझ्या घरची माणसं गुडघ्याला बाशिंग बांधून माझं लग्न लावून द्यायला निघाली. हे तुला माहिती असून सुद्धा तू तुझ्या घरच्यांना सांगितलंस. एकटा माणूस कधीच कुठलाच प्रोजेक्ट पुढे नाही घेऊन जाऊ शकत. मला एक सेकंद असं वाटलं की संपलंय, दिस इज द लास्ट मोमेंट आणि कदाचित आपण मरताना हे असं पांढरं दिसत असावं. तू वाट तूच साथ तू उन्हात सावली, तू शांतता तरी वादळी. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खऱ्या आयुष्यात त्या दोन बहिणी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षात देखील जितका धुमाकूळ घालतात तसाच धुमाकूळ आता त्यांनी सिनेमात घातलेला आहे आणि त्यांचा मनाचे श्लोक हा सिनेमा आपल्या भेटीला येतो आणि त्याच निमित्ताने गौतमी आणि मृण्मयी त्या दोघी त्यांची टीम घेऊन लोकमतमध्ये आलेल्या आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. लोकमतमध्ये मी आल्यापासून जे बघतोय सोशल मीडियावर तेच बघतोय. हे पडद्याच्या मागे पण असंच सुरू आहे का? काय दोघींचं नीट वागणं किंवा असं? हा, दोघींचं इतकं प्रेमाने वागणं नाही, पडद्या मागे असं बेसिकली पुष्कराज राहुल गौतमीचा गेस्ट अपिअरन्स आहे. हा, नाही फार काही नाही, तिने बाकीच्या खूप जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत, पण पडद्यामागे खूपच होती. धावपळ तिची चालू होती. डिरेक्शन टीम मध्ये गौतमीनी काम केलेलं आहे, पण अदरवाईज धुमाकूळ आणि धुडगूस इन अ व्हेरी गुड वे मनाचे श्लोकमध्ये बघायला मिळणार आहे. आणि पण असं म्हणूया की फक्त हे दोघं नाही तर आत्ता करण आज येऊ शकला नाही, तो येणार होता करण परब, किंवा उदय टिकेकर, शुभांगी गोखले आहेत, लीना भागवत, मंगेश कदम हे सुद्धा दिसणार आहेत. तर जेव्हा इतके सगळे म्हणजे ही जी सिनियर कलाकारांची एवढी मातब्बर लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी चांगलं बघायला मिळेल याची खात्री लोकांना सुद्धा असते. आणि तो प्रयत्न मनाचे श्लोक मधून आम्ही करतोय. अगदी. पण आता मला तुला विचारायचं, दिग्दर्शिका म्हणून तू ज्या कलाकारांची नावं घेतली ते सगळे काय म्हणतात की त्यांच्या स्वतःच्या नावाला एक वलय आहे. काय म्हणतात, त्यांनी खूप काही करून ठेवलेलं आहे, नाटकात असेल. हे सगळी मंडळी जमवताना काय विचार होता? कारण की तू नावं घेतली तिथेच कळलंय की सिनेमात काय असेल किंवा काय पद्धतीचे कलाकार आहेत या सिनेमात. आय थिंक यातलं ह्या सगळ्यांचं ना यांनी स्वतःला वर्षानुवर्ष प्रूव्ह केलेलं आहे. त्यांच्या अभिनयाबद्दल वेगळं बोलण्याची गरजच नाही, पण त्या रोलमध्ये चपखल कोण बसेल हा पहिला विचार होता दिग्दर्शन करतानाचा. आणि ते सगळेजण म्हणजे तुम्ही सिनेमा बघितल्यानंतर त्यांच्याशिवाय दुसरं कोणीही तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. आणि मला एक गोष्ट अगदी आवर्जून इकडे नमूद करावीशी वाटते की लीनाताई मंगेशदा इकडे काही कारणांनी येऊ शकले नाहीत, पण लीनाताई आणि मंगेशदा या पेअरचा जी खऱ्या आयुष्यात सुद्धा नवरा बायकोची जोडी आहे, ती या सिनेमामध्ये सुद्धा नवरा बायको म्हणून त्यांचा हा पहिला सिनेमा आहे एकत्र. आणि मला ह्याचं कौतुक वाटतं की त्यांनी सिनेमा हे या माध्यमामध्ये काय पदार्पण करण्यासाठी हा चित्रपट निवडला. आणि ते किती चुझी आहेत किंवा ते किती त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर आहेत हे आपण सगळेजण जाणतो. म्हणजे त्याची ख्याती सगळ्यांपर्यंतच पोहोचलेली आहे. तर त्यामुळे ते असेल किंवा शुभांगी मावशी आणि उदयदादांनी सुद्धा म्हणजे आजही ज्या डेडिकेशननी ती माणसं चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुद्धा जो त्यांचा उत्साह आहे, सिनेमा पोहोचला पाहिजे याबद्दलची जी धडपड आहे ती म्हणजे आम्हाला लाजवेल असं आहे. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की त्यांनी होकार दिला चित्रपटासाठी. राहुल, मी तुझ्याकडे येईन. मृण्मयीचं दिग्दर्शन आणि तुझी भूमिका. माझी भूमिका पहिले सांगतो. नाही दिग्दर्शन खूपच चांगलं आहे, ते सांगायला वेळ लागेल म्हणून भूमिका मृण्मयी नाही ही हसली असेल. सो बरं, दिग्दर्शन तुम्हाला काय ऍड करायचं दिग्दर्शनात मृण्मयीच्या? सो भूमिकेविषयी सांगतो थोडंसं. श्लोक असा एक युवक आहे की ज्याचं सगळं चांगलं चाललंय आयुष्यात. त्याला एक वडिलांचा जो बिझनेस आहे त्याच्यात काम करतोय, घर आहे, व्यवस्थित आहे सगळं, पण तरीसुद्धा एक फेज येते ना आयुष्यात की मजा येत नाही. असं आपण म्हणतो ना की सगळं चाललंय, काहीच वाईट नाही आहे, बाहेरून कोणी बघितलं तर व्यवस्थित आहे सगळं, पण त्याला ती मजा येत नाही आहे.
मग काय करायचंय माहित नाहीये, पण हे जे काय चाललंय त्याच्यातून बाहेर पडायचंय. अशा एक कन्फ्युजनमध्ये, आणि मग आता लग्नाचं पण वय झालंय, मग ते लग्न करायचं नाही करायचं पासून, करिअरमध्ये काय करायचं पासून, अशा खूप गोष्टी आहेत. सो आयुष्याच्या त्या टप्प्यावर असलेला तो एक आहे मुलगा, की कन्फ्युजन आहे, सोडवायचं कसं. बरं, एक बाकीच्यांचं आपण म्हणतो ना इम्पॅक्ट एवढा असतो आपल्या आईवडिलांपासून सोसायटीचा, की आपण काही निर्णय घेणं, अगदी छोटे निर्णय असतील, बेसिक, मी आज ब्लॅक शर्ट घालू का नको, तर आपण विचार करतो अरे नको, आई म्हणेल नको आज कशाला काळा शर्ट घातला, पासून खूप मोठे निर्णय आपण खूप अवलंबून असतो सोसायटीवर, घरच्यांवर, मित्रांवर, सगळ्यांवर. सो याच्यामध्ये कुठेतरी अडकलेला आणि कन्फ्युजनचा आपण म्हणतो ना शिकार झालेला असा तो आहे. आणि मृण्मयीचं दिग्दर्शन आम्ही कधी ती दिग्दर्शक असताना, तिचा हा दुसरा पिक्चर आहे आणि मी पहिल्यांदाच तिच्याबरोबर ती डायरेक्टर असताना काम केलं होतं. पण आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो ना, कारण ती ॲक्ट्रेस एवढी चांगली आहे, त्यात ती स्क्रिप्ट, तिचं नरेशन असेल आणि त्या स्क्रिप्टमधली जी एक आयडिया आहे, 3-4 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, तर फिल्म कशी दिसेल ह्याबाबत तिने सांगितल्यावर आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो ना. आणि अजून एक काय असतं की ती ॲक्ट्रेस असल्यामुळे समजा काही जमलंच नाही करायला, तर तेही ती करून दाखवू शकेल. सो त्या दाखवलंय ते प्रसंग अनेकदा आले की सो दिग्दर्शनाचं मी सांगत होतो ना, की ती स्वतः एक खूप चांगली ॲक्ट्रेस असल्यामुळे हाही एक हे होतं निवांतपणा, की उद्या जमलंच नाही काही तर ती करून दाखवेल आणि मग आपण ते करायचं कॉपी, तसं एक होतं. आणि नाही, ऑनेस्टली तिचं ज्या प्रकारे तिला पिक्चर दिसत होता ना, त्यावरून एक आपोआप कॉन्फिडन्स येतो की हे प्रॉडक्ट जे आहे ते चांगलं बनेल, लोकांना आवडेल. आणि त्यामुळे तो निर्णय होता मॅमच्या अंडर काम करण्याचा. पण मॅमचा आणि तुझा एक सीन आहे ज्याच्यामध्ये आम्ही त्या टीझरमध्ये बघितलं की ती येते आणि तुला खूप बडबड करते, पण दिग्दर्शन करताना पण तिचं ऐकावं सेम 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 असं होतंय का की अरे मृण्मयी थांब जरा, असं झालंय का तुझं? नाही, तेवढी मला तुझ्या माझी चेहऱ्यावर दिसतंय. हा, भीती दिसते ना चेहऱ्यावर, आहे ती अजूनही आहे. आम्ही आता दुसरा पिक्चर आम्ही एकत्र केला, पण माझी अजूनही हिंमत होत नाही. आणि दिग्दर्शनाचं पण तसंच होतं, ती जे सांगेल ते मी काम केलंय. त्यामुळे समजा नाही कोणाला आवडलं तर आणि ज्यांना माझं काम आवडेल त्यांनी मला कळवा डायरेक्ट. माझं आहे हे. मी बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात, म्हणजे मी हे क्लिअर करू शकलो आज की असं परिस्थिती आहे, जो तेव्हा तुम्ही बघाल तेव्हा. हो, फारच प्रामाणिक कलाकार घेतले मृण्मयीने. पुष्कराज, येस, नमस्कार. बऱ्याच दिवसातनं दिसतोयस, काय आहे प्रेक्षकांसाठी खास तुझ्याकडनं? माझ्याकडे एक मिनिट पूर्ण श्लोक दाखव आणि आता बघा व्यवस्थित हे त्याला परफेक्ट झालं. हे दिसतंय हा फिल्मचं व्यवस्थित प्रमोशन करतोय असं वाटतंय. छान, ओके, असंच ठेवतो आता. जरा ऑफ शोल्डर मला आवडतातच. तर मला काय दिसणार, मी आत्ता परवाच फिल्म बघितली आणि मला प्रचंड हसत होतो. आणि मला लक्षात आलं की मी जी भूमिका केली ऋषिकेशची, ती कोणीही केली असती तरी सुद्धा त्याला तितकाच रिस्पॉन्स मिळाला असता. तर मला हे मिळालं या सिनेमामधनं की उत्तम लेखन. नाही, मी कारण त्याला अपेक्षित आहे तुम्ही त्याचं कौतुक करावं. नाही, मी का सांगतोय असं, कारण मला हे जाणवत होतं की पहिल्या वाचनापासून की ऑटोमॅटिकली त्या वाक्यांनाच हसायला येतं. म्हणजे काही न करणं, किंवा कदाचित असा कोणीतरी नट हवा होता जो जास्त करणार नाही, अति नाही. म्हणजे तसं असेल ते, तर ती गंमत शीर गोष्ट आहे. तर असं कॅरेक्टर आहे जसं श्लोकनी, म्हणजे ह्यांनी सांगितलं, राहुलनी, श्लोक या कॅरेक्टरबद्दल, या रोलबद्दल, की कन्फ्युजनमधनं जाणारा हा पण एक युवक आहेच, एक हा प्रयत्न करणारा हा पण युवक आहे. पण जिथे श्लोक पोहोचू शकतो तिथे हा पोहोचू शकत नाही. तर ही बाजू एक दाखवणारा हा माणूस आहे. आणि ॲक्च्युली लिटरली म्हणजे ट्रेकिंग करताना पण जिथे श्लोक पोहोचू शकतो तिथे हा खेचरावरनं सुद्धा पोहोचू शकत नाही.
असं कॅरेक्टर. तर ह्याच्यावरनं म्हणजे या वाक्यातनंच तुम्हाला हसायला येतं की इथे हे लिहिलेलं आहे की श्लोक पुढे पोहोचलेला आहे आणि हा धापा टाकतोय आणि खेचराची वाट बघतोय. तर हे वाक्य ऑटोमॅटिकली ह्युमर करतं. आणि मला हे सांगायचं की आय थिंक अभिनेत्री म्हणून पण मी मृण्मयीला बघितलं. म्हणजे आम्ही दोघं त्याच वेळी, म्हणजे जेव्हा ती दिग्दर्शन करत होती तेव्हा एका प्रोजेक्टमध्ये डिरेक्टर आणि ऍक्टर म्हणून काम करत होतो आणि को ऍक्टर्स म्हणून काम करत होतो दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये ऍट द सेम टाइम. तर म्हणजे असं झालं होतं की म्हणजे त्या वर्षी तोपर्यंत मी मृण्मयी बरोबर अजिबात काम केलं नव्हतं आणि त्या वर्षी अचानकपणे रोज आम्ही भेटायचो की आयदर दुसऱ्या सेटवर किंवा आमच्या सेटवर, असं एक रोज ही भेट व्हायची. तर मला हे आवडेल की दिग्दर्शिका म्हणून ती जे आम्हाला सांगते की ते तर अप्रतिमच आहे, पण ती ते स्वतःला जे सांगते ना ते खूप भारी आहे. कारण मला मृण्मयीचं सगळ्यात जास्त काम तेव्हा आवडलंय जेव्हा तिने स्वतःला डिरेक्ट केलेलं आहे. तर आय थिंक तो जो एक संवाद आहे ना स्वतःचा स्वतःशी, म्हणजे हे आणि आत्ता फक्त या सिनेमाचं नाही आहे, तर मी अगदी मी फॅनबॉय म्हणून मी हे मिरवतोच आहे सगळीकडे. पण SP कॉलेजमध्ये ती असताना तिने ज्या एकांकिका केलेल्या आहेत, पोपटी चौकट किंवा कंडिशन जपल्या, ह्या तिने डिरेक्ट केल्या आहेत. आणि तिने स्वतःला जे सांगितलेलं, मला असं वाटतं की ती स्वतःला जे इन्स्ट्रक्ट करते ना त्याच्यापेक्षा भारी काहीच नाही आहे. आणि इट इज ॲब्सोल्युटली अ जॉय टू वॉच हर ऑन स्क्रीन. आणि ती कठीण गोष्ट पण आहे ना, म्हणजे स्वतःला डिरेक्ट करताना स्वतः त्याच्यात काम करणं. कारण आपण ऍक्टर म्हणून आपल्याकडे एकच भूमिका असते, आपण ते करत असतो, दुसऱ्याचं काहीच आपल्याला स्ट्रेस नसतो. पण डिरेक्टर म्हणून हिला एवढ्या गोष्टी डोक्यात होता आणि तिचं असं नाही आहे की ही गोष्ट तू कर, ही गोष्ट तू कर. ती प्रत्येक गोष्ट कशी व्यवस्थित चालली स्वतः लक्षात येते, त्याच्यात ऍक्टिंग करायची. आणि तिने ते दोन्ही जॉब इतके सुंदर केलेत, विच इज कमेंडेबल थिंग. क्या बात आहे. मला वाटतं पुष्करात जेव्हा बोलतो तेव्हा पुष्कराचा कुठलाच संवाद हा नाटकातल्या रेफरन्स शिवाय पूर्ण होत नाही. हे मला त्याचं नेहमीच एक ऑब्झर्वेशन आहे. ती अटॅचमेंट कशी नाटकाशी, म्हणजे तुलाही माहितीये, मला नेमकं तुला काय विचारायचं. नाटकाशी अटॅचमेंट म्हणजे मला वाटतं की नाटकात जो माझा स्ट्रगल चाललाय नाटकात एस्टॅब्लिश व्हायचा त्याच्यातनं येते. पण सुरुवातीपासून म्हणजे जे पहिलं माध्यम आहे जिथे मी काम करायला सुरुवात केली ते नाटक होतं. तर अर्थातच नाटकावरती प्रेम आहेच आहे. पण मला जसं जसं काळ पुढे सरकत गेला आणि लोक विचारत गेले की तुम्हाला सिनेमा आवडतो का नाटक का सिरियल आवडते, तर माझं उत्तर सिनेमा असतं. त्याचं कारण असं असतं की नाटकाची प्रोसेस मला प्रचंड आवडते, पण नंतर मला शोध घेणं मला कळत नाही, मला समजत नाही. पण सिनेमा इतका अवघड आहे की तिथे तुम्हाला त्या मोमेंटला प्रूव्ह करायचं आणि ते छापलं जाणार आहे. सिरियलमध्ये काय, सिरियलमध्ये असं होतं की तुम्ही कधीतरी कॅरेक्टर सापडतं यार, एक 7-8 महिन्यांनी होईल, पण कॅरेक्टर अजून ती पण खात्री असते. सिनेमा इज सो ट्रिकी की तिथे होते की तुम्हाला तिथे सापडलं असेल तर सापडलं, नाही तर नाही, त्याला दुसरा काहीच पर्याय नाहीये. पण एनिवे कमिंग बॅक टू नाटक, तर ते सगळी जी फॉर्मेटिव्ह इयर्स म्हणजे जिथे तिथे आपण घडतो अशी जी वर्ष आहेत ती नाटक बघण्यामध्ये गेली. माझ्या घरातनं पण असं होतं की बरं गंमतशीर गोष्ट की आमच्या घरी मी अगदी इंजिनिअरिंगला असेपर्यंत, त्यात सांगून घेतलं इंजिनिअरिंगला होतं मी, तर मी इंजिनिअरिंग केलंय, तू पण, तर वाटत नाही पण त्यावर गौतमीच्या मनात आलं हो, पण मी केलेलं वाटतं. एक्झॅक्टली, ते सगळं दिसलं. ही नाही, साधी नाहीये ती, आणि कोणीच आपण साधं घेतलेलंच नाही ना. सो घेतलं. तर तोपर्यंत आमच्याकडे केबल नव्हतं, त्यामुळे ते असं बघणं किंवा TV बघणं वगैरे असा काही मुद्दा नव्हता. आणि माझ्या आई वडिलांना ते थिएटरमध्ये पण घेऊन फार जायचं नाही, पण नाटक बघायला मात्र ते हमखास घेऊन जायचे. सगळे नाटकाचे प्रयोग बघितले, त्यामुळे ती गोडी होती. आणि त्याच्यामुळे ते तू म्हणतोस तसं, आणि तू जवळून मला नाटकाची तालीम करताना बघितलेलं आहेस, नाटकाचे शोज रंगताना आणि पडताना दोन्ही गोष्टी बघितलेल्या आहेत. हे सगळं तू फार जवळून बघितलेलं आहेस. पण ती अटॅचमेंट आय थिंक आयुष्यभर राहील. आणि किंवा माय मेमरी ऑफ इट म्हणजे तेच होतं की ते जे मी तेव्हा एकांकिका, मृण्मयी असेल, अमेय असेल, निपुण असेल, किंवा सगळ्या लोकांना एकांकिका करताना किंवा ती जी इमेज आहे ना ती आयुष्यभर आय एम गोइंग टू कॅरी. खरंय. गौतमी,
जे पडद्यावरती दिसत असतं त्याच्या मागे म्हणजे पडद्यामागे खूप काही घडत असतं. आणि जसं मृण्मयी म्हणाले की या सिनेमात तू पडद्यामागे जास्त आहे. पडद्यावरच्या भूमिका मी तुला पाहिलेलं आहे, तुला की तुझं काम बघितलेलं आहे, पण पडद्यामागे गौतमीने नेमकं काय केलं आणि ती कसरत तू कशी एक हाती सांभाळली, एक हाती म्हणा किंवा तुझ्या टीमने म्हणा. अगदी खरं सांगायचं तर मी अगदी काही पूर्ण प्रोसेसमध्ये सलग होते असं नाही. मी काही काही शेड्यूलला होते, काही काही ठिकाणी होते. पण बिकॉज ताईच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये सुरुवातीपासून म्हणजे तिने लिहिल्यापासनं तो सिनेमा आता येईपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये सतत आमचं डिस्कशन त्याच्यावर चालू असतात, सतत आमचं बोलणं होत असतं. आणि महत्वाची यावेळेला फक्त एवढीच गोष्ट घडली की मला गाणं लिहिता आलं तिच्यासाठी, तिच्या फिल्मसाठी. सो मला वाटतं ती आतापर्यंतची सगळ्यात महत्वाची इन्व्हॉल्वमेंट होती माझी या सिनेमातली. पण पडद्यामागे सुद्धा ना ताई बरोबर काम करताना म्हणजे आमची जी मजा मस्ती वगैरे चालू असते, आमची भांडाभांडी वगैरे सगळ्यांनी पाहिलेली आहे, पण तिच्याबरोबर काम करताना ती खूप सॉर्टेड असते. म्हणजे तिला एक्झॅक्टली माहिती असतं तिला काय हवंय, तिला काय करायचं आहे, तिला त्या दिवसभरात काय काय करायचंय. त्यामुळे ना कुठेच शूटमध्ये मी जेवढं काही सलग शूट पाहिलं किंवा तिच्याबरोबर केलं त्यातनं कुठे अशा पॅनिक मोमेंट्स नसतात, किंवा जरी त्या झाल्या तरी त्या खूप पटकन त्याच्यातनं मार्ग आपोआप शोधले जातात. आणि मला वाटतं ऍक्टर्सला कम्फर्ट करून घेणं जे असतं, मला वाटतं दिग्दर्शकाची सगळ्यात जमेची बाजू नेहमी हीच असते की ऍक्टर्सला कम्फर्ट वाटणं त्याच्याबरोबर काम करताना, कुठेही असं न वाटणं, दडपण न येणं त्याच्या कामाचं, ही सगळ्यात जमेची बाजू असते कुठल्याही दिग्दर्शकाची. तर ते तिच्याबरोबर नक्की होतं. म्हणजे फक्त ऍक्टर्सला असं नाही, तिच्याबरोबर जे जे मागे काम करतात, मग म्युझिक असेल त्याच्यातलं किंवा एडिटिंग असेल, तिच्याबरोबर तिचे असोसिएट्स असतील, या सगळ्यांचं ना आयुष्य खूप सुखकर असतं सिनेमामध्ये असं मला वाटतं तिच्याबरोबर काम करतानाचं. त्यामुळे पडद्यामागचं पण या सिनेमाचं सगळंच लाईफ खूप छान गेलं. आणि म्हणूनच कदाचित ना तो इतका छान घडू शकला सिनेमा. आणि सगळ्यांची पूर्ण सगळ्या टीमची त्याबद्दल तेवढी पॉझिटिव्हिटी आहे. फक्त कलाकारांची नाही तर टेक्निशियनची सुद्धा तेवढीच जास्त पॉझिटिव्हिटी. कदाचित मला असं वाटतं की टेक्निशियन जेव्हा पॉझिटिव्ह असतात किंवा पडद्यामागचे लोक जेव्हा पॉझिटिव्ह असतात तेव्हा ती एकूणच सिनेमाला ती एनर्जी मिळत असते. मी ॲब्सोल्युटली म्हणजे मला उलट ह्याच्याबद्दल बोलायला जास्त आवडेल, कारण ह्या सिनेमाच्या एडिटमध्ये प्रवीण जहागीरदार म्हणून आमचा एडिटर आहे ज्याने, तर प्रवीणचं नाव घेईन मी, अभिजित अब्देचं नाव घेईन आमचा DOP, आणि ज्यांनी DI कलरिस्ट म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, आणि निखिल ज्यांनी साऊंड डिझायनिंग केलं आहे, आणि सौमिल सिद्धार्थ. सौमिल इज अ डिअर फ्रेंड ऑफ माइन. पण हे सगळेजण दे आर मोर दॅन फॅमिली फॉर मी, कारण एंडलेस वेळेला त्यांनी एडिटवरती, म्हणजे जे शेवटचं जे एडिट आम्ही लॉक केलं अगदीच काय 2-3-4 महिन्यांपूर्वी असेल, तेव्हा आम्ही काही फ्रेम्स बदलल्या होत्या. म्हणजे या फ्रेम्स की काय आता 24 फ्रेम्स असतील काय, तर मग त्यातल्या आपण ह्या 3 फ्रेम काढूया वगैरे असं एडिट चेंज करून मी परत त्यांना पाठवलं होतं. आणि त्यांनी न कंटाळता शेवटच्या क्षणापर्यंत न कुरकुर करता ही सगळी मंडळी माझ्याबरोबर आहेत. दुसरी मला एक गोष्ट, मी थँक्यू एवढं कौतुक केलं, पण ह्याचं मला असं वाटतं की ह्याचं जे कारण आहे ते 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 खूप अनुभवामधून सुद्धा, म्हणजे मी सांगेन की कित्येकदा सिनेमांमध्ये जेव्हा आपण नट म्हणून काम करतो तेव्हा असं होतं की लेफ्ट आऊट वाटतं जेव्हा प्रोजेक्ट बाहेर यायला लागतं तेव्हा. मी तेही अनुभवलेलं आहे की असं वाटतं की मला एखादा फोन आला दिग्दर्शकाचा, मला जर का कोणीतरी प्रेमाने सांगितलं की 2 ठिकाणी तू नाही आहेस बरं का, पण ही कारणं आहेत की काय, व्हॉटेव्हर जी काही आहेत ती कारणं आहेत, तर तुम्हाला त्या प्रोजेक्टबरोबर तुम्ही जोडलेले आहात, तुम्ही एक त्याचा महत्त्वाचा भाग आहात. कारण कुठलाच कलाकार अनरिझनेबल डिमांड नाही करत. क्लॅरिटी गोष्टींची प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असणं आणि प्रत्येकाला तो प्रोजेक्ट तितकाच आपला वाटणं जितका तो लेखकाचा असेल, प्रोड्युसरचा असेल, दिग्दर्शकाचा असेल किंवा मुख्य कलाकारांचा असेल, त्याच्या पाठीमागे त्या प्रोजेक्टचं यश मग ते पडद्यावरती ट्रान्सलेट होतंच या मताची मी आहे. तर मी हे पर्सनली अनुभव घेतलेले असल्यामुळे मला खरंच असं वाटतं की मी काही वेगळं करत नाही आहे, ह्याच पद्धतीने काम झालं पाहिजे.
की फॉर एक्झाम्पल की काय पुष्कर नाही आहे सपोज एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये, तर मी त्याला हे प्रांजळपणे सांगू शकले पाहिजे की इथे अरे आम्ही दोघंच जातोय, हां ही कारण आहेत. किंवा राहुल सपोज एखाद्या ठिकाणी नसेल किंवा कोणीही जेही काही तुम्ही करताय त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. आणि आणि आणखीन एक गोष्ट मला इतकी छान वाटते की ही जी सगळी मंडळी आहेत ना, एकटा माणूस कधीच कुठलाच प्रोजेक्ट पुढे नाही घेऊन जाऊ शकत. माझ्याच्यानी हे होणं शक्यच नाही. परवा माझा आणि पुष्कराचा एक फोन झाला किंवा माझा आणि राहुलचा एक फोन झाला. मी त्यांना सांगितलं की काय तुम्हाला माहिती आहे की 1, 2, 3 अडचणी आहेत. त्यावर ते दोघं म्हणाले की तू आम्हाला अडचणी सांग, सोडवायचं कसं ते आपण ठरवू, पण त्या अडचणींसाठी तू आपल्या प्रमोशनमधली कुठलीही गोष्ट बदलू नकोस. आम्ही तुझ्याबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत उभे आहोत. लीनाताई मंगेशदा, उदयदादा असेल, मावशी असेल, सिद्धू, हरीश, सुवी, ही सगळी मंडळी. सुव्रत तर मनफकिरापासून होता. मनफकिराच्या बाबतीमध्ये सुव्रत DCP निघेपर्यंत माझ्या शेजारी उभा होता. 3 दिवस माझ्याबरोबर झोपला नव्हता कारण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येत होते आणि इट वॉज मी आणि सुव्रतचं काही कामच नव्हतं मनफकिराच्या DCP मध्ये. पण आय एम ब्लेस्ड विथ दिस टीम. मी 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 इमॅजिनच नाही करू शकत. मी रात्री शांतपणे सगळ्या केऑस नंतर झोपू शकतेय. ह्याचं कारण म्हणजे मी यांच्याबरोबर मोकळेपणाने बोलू शकतेय आणि मला माहिती आहे उद्या मी नसेल तरी ते असतील सिनेमा पुढे घेऊन जायला, 4 गोष्टी हे करायला. तर हे प्रेम असलं ना की मग सगळाच प्रवास सुखकर होतो. जे होतं म्हणजे हिमाचलमध्ये 12,500 फुटांवरती आम्ही, तिथे कुठलीही गाडी जात नाही. तिकडे तुम्हाला झक मारत आम्ही प्रत्येकाने लिटरली हमालाचं सुद्धा काम केलेलं आहे. एकही माणूस 20 जणांच्या युनिटमध्ये आम्हाला 12,500 फुटांवरती जाऊन काम करायचं होतं. ॲक्च्युअल ट्रेक रूट्स होते. म्हणजे इथपर्यंत गाडी जाते आणि मग 3 पावलं चालत गेल्यानंतर ते नव्हतं, कारण लोकेशन्स नव्हती आम्हाला तशी आवडली. आणि तुम्ही बघाल, तुम्ही गाण्यामध्ये सुद्धा बघत असाल, तू बोलनामध्ये सुद्धा, ते सगळे ॲक्च्युअल ट्रेक रूट्स आहेत. सो प्रत्येकजण 2-2, 3-3 बॅग्स कॅरी करून जात होता. म्हणजे मग ते मेकअप दादा असू देत किंवा आम्ही असू देत. आणि ह्या सगळ्या गोष्टी पुल ऑफ करण्यासाठी एकमेकांवर प्रेम लागतं. आणि ते आय एम फॉर्च्युनेट इनफ की मला ही सगळी लोक अशी मिळाले सगळेजण की त्यांनी पुढे नेलंय. बाकी काहीच नाही. आणि मला असं वाटतं की कुटुंब तयार झाल्याशिवाय हे शक्य नाही. आणि तू ते जसं तू मनफकिराचा उल्लेख केला की तेव्हापासून जे तू कुटुंब बांधलेलं आहे ते कुटुंब आता तुझं वाढत चाललंय. आणि म्हणून मला आता ह्या तिघांना विचारायचं की मृण्मयीने उल्लेख केला की ही टीम नाही तर हे कुटुंब आहे. आणि त्यासोबतच तिने सिनेमाचा उल्लेख करताना हिमाचलचा उल्लेख केला. जेव्हा एक कुटुंब अशा ठिकाणी एकत्र येतं तेव्हा निश्चितच काहीतरी किस्से घडत असतात, काहीतरी गमती जमती घडत असतात. आणि आम्हाला विश्वास असतो की सिनेमा लोक पाहतात, पण लोकांना पडद्यामागच्या गमती जमती ह्या फक्त तुमच्यापर्यंत असतात, आम्हाला पडद्यावरचं दिसतं. तर मला तुम्हा तिघांकडनंही या सिनेमातल्या काही खास किस्से, काही खास गमती ज्या तुमच्यासोबत घडलेल्या आहेत किंवा तुमच्या जवळच्या आहेत. कुटुंब आहेच आहे. आमच्या कुटुंब प्रमुखांनी जेव्हा स्क्रिप्ट वाचून दाखवलं तेव्हा आयुष्यात कधीही ट्रेकिंग केलेला माणूस नाही, तर ते बहुतेक तिच्या लक्षात आलं असावं. कारण पहिले मला असं झालं की कोणी त्याच्याविषयी कोणी काही बोलत का नाहीये वगैरे. तर म्हटलं की कोणीही बोलत नाही, मग याचा अर्थ काय, म्हणजे जायचं तिकडे की आणि गाडी लावली आपण आणि दाखवायचं की आपण चालतोय असं, पण जास्त काही नाही करायचंय. तर त्याच्यानंतर हळूहळू ते सगळे बोलायला लागले की नाही ऍक्च्युली वर चढत जायचंय, नाही तसं खेचरं असतात तिकडे वगैरे. तर पुण्याचं जे शेड्यूल आहे ते अख्खं मी इतक्या भीतीत घालवलं की आधी मला वाटायचं की ही मज्जा करतात की खरंच चालायला लागणारे वगैरे 12,500 फूट वगैरे. हे म्हटलं की असं शक्य नाहीये, हे असं नसेल शक्य, कसं घेऊन जाणार ना, सगळे कसे काय, सगळे काय ट्रेकर आहेत का? मग म्हटलं की हो सगळे ट्रेकर आहेत. असं लक्षात आलं की राहुलकडे बघितलं, अरे यार हा पण ट्रेकिंग करतोय. सगळेच लोक जे होते, करण जो आहे तो पण एकदम फिट आहे, अभिजित जो आमचा DOP होता, जे लोक तिथे इन्व्हॉल्ड होते ते सगळ्यांना, हिला विचारलं तर हिच्या खूपच म्हणजे हिने खूप ट्रेकिंग केलंय म्हणजे आयुष्यात वगैरे, हे सगळ्या गोष्टी होत्या. माझं स्वतःच बघता येते आणि मला असं वाटतंय आता की त्याच्यामुळेच मला व्हायरल फीवर आला की काय त्या टेन्शन मध्ये, कारण मी भयानक आजारी पडलो. तर मी आता तिला येताना सांगत होतो की कदाचित कोविडची पहिली केस माझी असेल जी कोविडच्या लाठीच्या आधी आली. इतका गंभीर म्हणजे बराच होत नव्हतं तो व्हायरल फीवर. मी कितीतरी दिवस आजारी होतो. मग हे आधी गेले शूट करायला, मग मी नंतर गेलो
आणि ते काका होते बरोबर, आणि त्यांनी बघितलं मला येऊन, म्हणजे ते ट्रेकला वरती होते, ते बघितलं आणि त्यांनी सांगितलं की ताप आला याला, आज नका बोलवू याला शूटला. हे झालं. दुसऱ्या दिवशी पर्यायच नव्हता म्हणून आम्ही शूट केलं, शूट करायला गेलं. तर त्यातली गोष्ट इतकी, खरंच इतकी हे आहे की ती डिरेक्टर आहे फिल्मची, तिला खूप जबाबदारी आहेत, पण तिने इतकं म्हणजे असं चालत नेलंय मला की हात पकडून की ये इकडे, इकडे पाय टाक, इथून ये, असा इथून बरोबर ये. आणि मला कळतं की हिच्या मनामध्ये क्रिएटिव्ह आणि प्रोडक्शन लेवलचे खूप विचार चालू आहेत, पण ती आत्ता मला हात देऊन मी असं घेऊन जाते पुढे. इट वॉज अ व्हेरी व्हेरी, म्हणजे मला खूप ओव्हरवेल्म झालं होतं. मला असं इतकं भारी वाटायचं, कधी एक्सप्रेस करायची वेळ नाही आली. असं आय थिंक आपण काही नाती ग्रांटेड धरतो, म्हणजे आहेच आहे प्रेम. हां, पण हे सगळं मी लक्षात ठेवलेलं, म्हणजे हे सगळं माझ्या मनात कोरलेलं आहे. आणि ते सगळं झालं. या सगळ्यातनं आम्ही शूटिंग वगैरे करतोय आणि एका पॉइंटला मी खेचरावर बसलेला असतो आणि खेचरावर मी तो बसलो त्या खेचरावर. खूप लोक आहेत, समोर डोंगर आहे, इकडे मागे डोंगर आहे, आणि काय असं ती लांबून ओरडते, ऍक्शन वगैरे. आणि मी 1 सेकंद बघितलं, दुसरा सेकंद, आणि मी थांबा, धरा धरा मला धरा असं आवाज घेतला. आणि एक क्षण म्हणून मी अशी धावत आली त्या ह्याच्यातनं, सगळं बंद करून, की लाईट चालला होता शेवटचा, म्हणजे असा काही पहिल्या दिवसाचा शेवटचा काही पार्ट, की आता ह्याच्यानंतर नाही मिळणार आहे तो शॉट असा. आणि मी पॅनिक होऊन, मी कधीच इतका पॅनिक नाही झालो. सकाळचा शॉट संध्याकाळी घेत होतो. करेक्ट. आणि त्या पीक वरचा, म्हणजे त्या शिखरावरचा लाईट मागे 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 चालला होता, आणि आम्हाला कंपल्सरी त्या उन्हामध्ये ती शेवटची जी तिरीप होती ती गाठायची होती. आणि एका पॉइंटला मी धरा सगळे लोक गोंधळले. तो घोडेवाला त्याला कळेना मराठीमध्ये काय बोलतो वगैरे, तो असा बाहेर वगैरे गेले, ए भाई बघ क्या हुआ वगैरे. आणि मला पूर्ण सगळं पांढरं दिसतंय. मला 1 सेकंद असं वाटलं की संपलंय, दिस इज द लास्ट मोमेंट. आणि कदाचित आपण मरताना हे असं पांढरं दिसत असावं सगळं, कारण ब्लॅकआउट नाही झाला, पांढरं दिसलं सगळं, पांढरं. आणि मृण्मयी कशी ते सगळं जाऊ दे तर लाईट वगैरे असं करत तिथे आली. अभिजित आला, अब्दे आमचा डीओपी, संजय आला, डावर आमचा प्रोड्युसर, हे सगळे लोक आले. आणि मग त्यांनी ते उतरून नेलं असं टेंटमध्ये. आणि मग ते सगळं चोळणं वगैरे हे सगळं काही सगळं झालं. हां. आणि ते झालं होतं की ऑक्सिजन लेवल कमी, ते व्हायरल याच्यातनं जस्ट रिकवर होत असताना हे घडलं. तर माझ्याबरोबर म्हणजे ऍक्च्युली आता तो फनीच वाटतो, किंवा त्याच्यानंतर 5 मिनिटांनी तो फनी वाटायला लागला, कारण आम्ही सगळे खूप हसत होतो त्याच्यावरती. पण त्या मोमेंटमध्ये मी त्या पांढऱ्यातनं जेव्हा ते सगळं लोक दिसायला लागले मला, तेव्हा असं झालं की ओ शिट, आपण खूपच घाबरवलं लोकांना. आणि आय डोंट नो ते खेचर अजूनही ट्रॉमामध्ये असेल त्याच्यानंतर. बट या दॅट्स हॅपेंड. एक गमतीचं असं नाही, पण ॲडव्हेंचरमध्ये एक ॲडव्हेंचर छोटंसं आमच्या बाबतीत असं झालं की एक दिवस आम्ही टप्प्याटप्प्यावर सीन करत चाललो होतो, आणि हाईट गेन करत होतो, वर चाललो होतो. आणि एकच सीन होता जेव्हा दिवस पण संपत आला होता, 12,500 फुटांवर पोचलो आम्ही. आणि तिकडे, कारण दिसायला छान असतं, मग आपण तिकडे करूया असं याच्या डोक्यात होतं. आणि तिकडे आम्ही गेलो, संध्याकाळची वेळ होती, आणि आता अर्ध्या तासात समजा सनडाऊन होईल आणि अंधार होईल. आणि तेव्हा कळलं की त्या कॅमेराचं जे कार्ड असतं त्याच्यात अक्षरशः 1 मिनिट उरलं होतं, 1 का 1.5 मिनिट काहीतरी उरलं होतं. अरे कार्ड विसरून आले होते खाली. आणि म्हणजे म्हणजे जर सीन करायचं झालं तर उद्या, आता म्हणजे आज काहीच होऊ शकत नाही, आणि परत तिकडे येणं इम्पॉसिबल. आणि तो सीनच असा, हे 1.5 मिनिटाचा असेल तर तो सीनच 1.25 मिनिटाचा पर्यंत वगैरे होता. पण तो नशिबाने, आमच्या लिटरली नशिबाने, तो एकच टेक आम्ही घेतला आणि तो त्याच्यामध्ये आटपला. नाहीतर ना ते इतकं कठीण झालं असतं. म्हणजे मला आठवतंय की मी राहुलला म्हटलं, राहुल, या क्षणी आपण जे करू ते छापलं जाणार आहे. याच्या पलीकडे असं समज की डिजिटल नाही आहे, आपण रिळांवर करतोय, आणि आपल्याकडे शेवटची ती एक काही संपलेलं आहे, आणि आपल्याला त्याच्यातच. अदरवाईज म्हटलं की हे नाही होऊ शकत. म्हणजे पडलो असतो खाली.
पण म्हणजे आम्ही आय डोंट नो पण आणि ती पण गंमत असते ना, म्हणजे की ठीक आहे आपल्याला अजून एक चॅलेंज असतो ना तिकडे, की आपण एवढ्यावरती आहोत आता. उद्या शूटिंग, मग उद्या इकडे शूटिंगच नव्हतं त्या ठिकाणी, दुसरीकडे जायचं होतं. मग एवढ्याशा एका सीनसाठी आपल्याला परत सगळं वर या, शेड्यूल सगळं हलतं, खर्चाचा सगळा बाकी हिशोब, अख्खा दिवस जातो आणि अख्खं वर चढायला लागलं असतं. पण ते चॅलेंजिंग होतं तिकडे, पण ते झालं. आणि तो आता सीन पण चांगला वाटतो ना, तो झाला. खूप मस्त वाटतं. अगदी. मृण्मयी, तुझ्याकडे मनाचे श्लोक हेच नाव का द्यावंसं वाटलं? कारण की आधी मन फकीरा तू केला होतास, आता मनाचे श्लोक. मनावरती एवढं प्रेम. मी माझ्या मनावर प्रेम करते, मी माझ्या मनाची काळजी घेते. एनिवे, जोक्स अपार्ट, पण तो निव्वळ योगायोग आहे. म्हणजे मन फकीरा मध्ये मन आहे म्हणून मनाचे श्लोक नाही, पण मनाचे श्लोक इतकं ॲप्ट नाव या सिनेमाचं दुसरं असूच शकत नाही. आणि ह्याचा एक कारण श्लोक आहे, पण ते असं उगीच काहीतरी ओढून ताणून केलंय असं नाही आहे. पण तुम्ही थिएटरमध्ये जाऊन याचं उत्तर जास्त. आणि मनाचे श्लोक या गोष्टीबरोबर जितक्या गोष्टी आहेत त्या सगळ्या किती रिलेव्हंट आहेत या फिल्मसाठी तेही तुम्हाला कळेल. मी आता याहून जास्त बोलले तर खूप फुटेल, म्हणजे खूपच गोष्टी मला. पण जेव्हा मनाचे श्लोक हे नाव ऐकलं तर तेव्हा तुला, आता ते आपल्याला माहितीच आहे मनाचे श्लोक काय आहेत वगैरे, पण तुमचं असं कुणाचं झालं होतं का की मनाचे श्लोक ऐकल्यानंतर उद्या मी एक स्क्रिप्ट ऐकवतीये मनाचे श्लोक वगैरे, असं काही झालं होतं गैरसमज की मृण्मयी काय करते वगैरे, की माहिती होतं की फिल्म काय आहे? असं नाही झालं, कारण गोष्ट आधी ऐकली. गोष्ट आधी ऐकली आणि मग नंतर ह्याचं टायटल असं असणार आहे. आणि ती म्हणाली तसं प्रत्येक कलाकाराला हेच झालं की अरे बरोबर टायटल आहे. क्या बात आहे. कोणी असं तिला क्वेश्चन नाही केलं की आपण ह्याचं काहीतरी बदलूया ना, काहीतरी वेगळं करूया ना. पण म्हणजे आपल्या मनात जे चाललेलं असतं त्याच्याविषयी ती मांडू शकतेच. म्हणजे तिला ते स्किल आहे. तर ते त्यामुळे ऐकल्या कोणी असं प्रश्न नाही विचारला किंवा कोणाच्या मनात असं नाही आलं की आता आपल्याला काय भूमिका मिळणार आहे वगैरे. म्हणजे संहिताला इतकं सूचक नाव ते आहे. सगळ्या अर्थाने सूचक. परत सांगते की म्हणजे एकतर म्हणजे मनाचे श्लोक सारखं आम्ही आमच्या नाटकातही म्हणतो की रोजच्या आयुष्यात वापरता येईल असं साधं सरळ काव्य, इतकी फिलॉसॉफी, म्हणजे इतकं मोठं काव्य आहे. तर ते पण आहे. आणि मग बाकीच्या पण गोष्टी आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा ज्या गोष्टी घडल्या होत्या. फिल्म बघतील तेव्हा त्यांना आम्हाला पटलं तसं त्यांना करेक्ट. गौतमीने मगाशी गाण्याचा उल्लेख केला की तिनं या सिनेमासाठी गाणं लिहिलं, तर मला असं वाटतंय की या मुलाखतीचा शेवट त्या गाण्यानं व्हायला. अगदी नक्की. नाही आपल्याला लोकांना यायला तू वाट तुझं साथ तू मी धुक्यातुनी उन्हाचे चांदणे, जसे असे कसे तू मी अबोल राहुनी बोलतो, जसे असे कसे तू वाट तूच साथ तू उन्हात सावली, तू शांतता तरीही वादळी, तू बोलना बंधने ही तोडना, हा दुरावा सोडना, मनाचे उघड बंददार, तू बोलना मनवा तू बोलना, हा दुरावा सोडना, अशी कशी तऱ्हा तुझी निराळी. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की हे गाणं जितकं गोड आहे तितकाच सिनेमा देखील गोड असेल. आणि मला असं वाटतं की प्रेक्षक या सिनेमावरती नक्की विश्वास दाखवतील आणि खूप खूप कमाई होते या सिनेमाची. हीच लोकमतकडनं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.